नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. तर तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे 14 तारखेचा, म्हणजे रंगपंचमीच्या दिवशीचा. तर इकडे इशूताईला सुट्टी होती आणि तिची पूर्ण चालू होती तयारी, कलर वगैरे काढत होती. तर ती पण कलर वगैरे काढत होती. त्यानंतर मी तिला आणि रेवाला पण कलर लावला थोडासा. तिने पण लावला रेवाला, आणि तिने जे होते ती काल संध्याकाळी शॉपिंग करण्यासाठी गेली होती. तुम्ही तर होळीचा ब्लॉग बघितलाच असेल. तर तिने खूप सारे कलर आणले, परत तिचे जे बाकीचे पण होते ते पण काढले तिने. सगळे एक एक काढत होती आणि कलर वगैरे काढून ती पूर्ण तयारी वगैरे करत होती. मग त्रिशा येणार होती तिच्याजवळ तिला भेटण्यासाठी. आणि अजून मला पिंक कलर सापडला, नंतर मी जेवढं लावता आलं तेवढं लावून दिलं तिला, कारण तिने पण मला नंतर खूप कलर लावला. तुम्ही तसं पुढे ब्लॉगमध्ये बघणारच. आणि ती रंगपंचमीसाठी खूप एक्सायटेड होती, म्हणजे तीच सगळ्या मुली होत्या एक्सायटेड, कारण खूप एन्जॉय करतात ते. त्यांना कोणी बोलत नाही, दिवसभर मस्त फक्त कलर खेळायचं, पाण्यामध्ये मस्त उड्या मारायच्या. आणि त्यानंतर तिला कलर वगैरे लावून झाला, तिचे कलर काढून झाले. इकडे त्रिशा मॅडम पण आल्या होत्या आणि तिची पण पूर्ण तयारी ती करून आली होती. त्यानंतर इशूने आहे तर ते पाणी कलरफुल पाणी वगैरे बनवलं बकेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता तिघंजण आहेत, त्रिशा, इशू आणि ध्रुव. तर ध्रुव, त्रिशा आणि इशू होते ते ग्लिटरचं पाणी वगैरे रेडी करत होती, कारण पिचकारी भरण्यासाठी. आणि त्यानंतर मला पण त्यांनी कलर वगैरे लावून दिला, बघू शकता तुम्ही. आणि मी पण पूर्ण ओली झालेली होती, मग साडी वगैरे चेंज केली. आणि तिचा फेस पण बघू शकता, कारण आम्ही घरातच होळी खेळली आधी, मग ती बाहेर गेली. मग आधी नाश्ता वगैरे बनवून घेतला. नाश्त्यासाठी आहे तर मी आज पोहे बनवलं. त्यानंतर मग दुपारी मी तूप बनवलं, कारण वेळ भेटत नव्हता. तर आज म्हटलं वेळ आहे तर पटकन तूप वगैरे बनवून घेते. आणि इकडे इशू मॅडमांचा पण डान्स चालू होता. संध्याकाळी थोडीशी फ्रेश झाली, म्हणजे 2 वेळेस ओली झाली होती. तर ती सकाळी गेली, परत ओली होऊन आली, दुपारी कपडे वगैरे चेंज केले, परत ती अजून दिवसभर आराम वगैरे केला, अजून संध्याकाळी गेली. आणि हा जो ब्लॉग बघता ना तुम्ही, ते मी 2-3 दिवसाचे मिक्स केलेले ब्लॉग आहेत. तर इकडे माझी ते पूजा वगैरे झालेली होती. आणि आज होता संडे, तर संडे स्पेशल मला नाश्ता बनवायचा होता, ते म्हणजे रगडा पॅटीस. तर इकडे मी पॅटीससाठी बटाटे बॉईल करण्यासाठी टाकले होते. रगडासाठी रगडा रेडी होता इकडे, म्हणजे शिजून फक्त त्याला तडफोडणी वगैरे द्यायची बाकी होती. अद्रक लसूणची पेस्ट, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर सगळं रेडी होतं. निशू मॅडम पण आल्या होत्या. तर ती मला विचारत, मम्मा तू आज काय करते? आणि बटाटे वगैरे बॉईल झाले. त्यानंतर मी पॅटीस पण बनवून घेतलं. पॅटीस रेडी झाले, एका साईडला रगडा पण झाला, सगळ्यांचा नाश्ता झाला होता. फक्त मी, इशू आणि जजू आम्ही बाकी होतो. तर आधी इशूची प्लेट लावून घेतली. ही तिला कांदे टोमॅटोवरून काय आवडत नाही, तर मी तिच्यासाठी प्लेन प्लेट लावली, म्हणजे फक्त फरसाण वगैरे टाकून. आणि पॅटीस वगैरे टाकून दिलं. खाली रगडा टाकला, मग पॅटीस टाकलं, मग फरसाण टाकलं. आणि मला जर वेळ भेटला ना, ही पण रेसिपी मी कधीतरी अपलोड करेलच, कारण खूप छान लागतं रगडा पॅटीस. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघायचं. तर रगडा म्हणजे खूपच छान बनला होता ह्यावेळेस. तर इशूला आधी प्लेट करून दिली, कारण संडे होता म्हणून खूप लेट उठली, तिला भूक पण लागली होती. तिची प्लेन प्लेट होती ती रेडी केली. त्यानंतर मी माझी प्लेट करायला घेतली, जेवची पण रेडी झाली होती. तर मला कांदे वगैरे आवडतात, म्हणून माझी प्लेट एकदम व्यवस्थित अशी करून घेतली. तर तुम्हाला रगडा पॅटीसची डिश म्हणजे रेसिपी तर काय शेअर केलेली नाही, पण डिश तुम्हाला कशी दिसते हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग छोटा होता, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.